सर्वांना नमस्कार। आजच्या आपल्या कीर्तनकार आहेत सौ गायत्री जामदार, ज्या अकलूजवरून आलेल्या आहेत। यांचे ब्राह्मण संघ नारायणगावकडून प्रथमतः स्वागत। त्यांना साथसंगत करत आहेत संवादिनीवरती श्रीयुत अंकित कुंभार आणि तबला साथ करत आहेत नितीन पंडित। यांचंही आपण टाळ्या वाजवून स्वागत करूयात। आता आपण सत्कार करत आहोत। प्रथमतः आपल्या कीर्तनकार सौ गायत्री जामदार यांचा सत्कार करत आहेत कुलकर्णी काकू। यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलेलं आहे असे आपले प्रायोजक शिवशक्ती मिठाईचे श्रीयुत हरिसिंह राजपुरोहित यांना मी विनंती करते की त्यांनी पुढे यावे। ओके, आता आपण थोडंसं कीर्तनकार त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात। सौ गायत्री निखिल जामदार अकलूज, पूर्वाश्रमीच्या गायत्री गणेश बोधे, हबप बोधे महाराज सातारकर यांच्या नात, माहेरी 170 वर्षांपासून पंढरीच्या वारीची परंपरा घरात आहे। अशा आध्यात्मिक वातावरणातून आलेल्या आजच्या या आपल्या कीर्तनकार आहेत। त्यांनी MSc मायक्रोबायोलॉजी केलेलं आहे। तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मिरज येथून त्यांनी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केलेली आहे। कीर्तनशास्त्र या विषयात BA करून त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे। त्या महाराष्ट्रात प्रथम आलेल्या आहेत। तसेच निसर्गोपचार व संगीतोपचार यात त्यांनी डिप्लोमा केलेला आहे। गेल्या 9 वर्षापासून अकलूज येथे शास्त्रीय संगीत तसेच सुगम संगीताचे क्लासेस त्या घेत आहेत। आत्ताच कोविडपासून ज्या गोष्टीची सुरुवात झाली ती म्हणजे ऑनलाईन क्लासेस। त्या ऑनलाईन क्लासला सुद्धा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे। निगा होमिओपॅथी हॉस्पिटल अकलूज येथे त्या मॅनेजिंग डायरेक्टर आहेत। आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त कीर्तन प्रवचन सेवा त्यांनी अनेक ठिकाणी केल्या आहेत। समाजात दुर्मिळ होत चाललेल्या हिंदू संस्कृतीच्या विकासासाठी खूप मौलिक कार्य करण्याची त्यांची तळमळ आहे। अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या आपल्याला लाभलेल्या आजच्या कीर्तनकार सौ गायत्री जामदार यांना मी त्यांची कीर्तन सेवा सुरू करण्याची विनंती करते। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशो, सकलमती प्रकाशो, मणिनिवृत्तिदासो, अवधारी जोजी। ओम अकार
चरणायुगुला उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एक वटले तेथ शब्द ब्रह्मा कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज ओम आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमो जियाद्या ओम समसरोजचरणं सान्द्रनीलाम्बुधाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालां कन्धरं कञ्जनेत्रं सजलधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं पंढरीनाथ भगवान की सियावर रामचंद्र की रे सा ग म रे धनी रे सा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि वाह ग म रे नी रे सा जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राजा राम कृष्ण राजा राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी गोकुल संकट हारी
दुर्वासोनुत दुःखविमोचक दुर्जनसङ्ग महारी पम पगम रे सारे गम पम पगम रे धनी रे सा दुर्वासोनुत दुःखविमोचक दुर्जनसङ्ग महारी जय जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि वाह आ शरणागत दीना शरणागत दीना 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 शरणागत शरणागत दीना शरणिने शरणागत दीना चरणीरत करुणा दृष्टि निहारी जय जय राम शरणागत दीना चरणीरत करुणा दृष्टि निहारी जय जय राम शरणागत दीना शरणिने करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण हरि राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि रंग नारायणा रंगी रंग नारायणा रंग नारायणा रंगी रंग नारायणा रंगी रंग नारायणा रंगी रंग नारायणा उभा ठाकलो कीर्तना उभा ठाक
तुझी सावळी मूर्ती, तुझी सावळी सावळी मूर्ती, तुझी सावळी मूर्ती, माझ्या जीवाची विश्रांती, माझ्या जीवाची विश्रांती, रंगी रंग नारायणा, हे आ तुका म्हणे अगा देवा, तुका म्हणे अगा देवा, तुका म्हणे अगा देवा, देई कीर्तनाचा ठेवा, देई कीर्तनाचा ठेवा, रंगी रंग नारायणा, रंगी रंग नारायणा, रंगी रंग नारायणा, नारायणा नारायणा. राम राम सीताराम सीताराम, हा. राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम राम सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम राम सीताराम सीताराम, राम 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 सीताराम राजा राम, राम राम सीताराम, सीताराम राजा राम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत शिरोमणी नामदेव महाराज की, देवर्षी नारद महाराज की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, गो माता की, भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया. म सारे म रे नि सा रे म प म रे म रे नि
घनश्याम हा घनश्याम हा घनश्याम हा राम लावण्य रूपी घनश्याम हा राम लावण्य रूपी घनश्याम हा घनश्याम हा राम घनश्याम हा राम लावण्य रूपी घनश्याम हा राम लावण्य रूपी राम लावण्य रूपी घनश्याम हा राम लावण्य रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी पूर्ण प्रतापी घनश्याम हा घनश्याम हा राम लावण्य रूपी घनश्याम हा राम लावण्य रूपी हा राम लावण्य रूपी घनश्याम करी संकटी संकटी करी संकटी सेवकाचा कुडावा करी संकटी सेवकाचा कुडावा संकटी करी सेवकाचा कुडावा करी संकटी सेवकाचा कुडावा प्रभाते मनी राम चिंतित जावा प्रभाते मनी राम चिंतित जावा राम चिंतित जावा राम चिंतित जावा हा राम लावण्य रूपी हा राम लावण्य रूपी घनश्याम हा घनश्याम हा
पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतसे। सर्वप्रथम आज या उत्सवातलं 7वं पुष्प अर्पण करण्याची संधी मला प्राप्त इथे करून दिली, त्यासाठी समस्त ब्राह्मण संघ नारायणगाव यांचे मी मनापासून आभारी आहे। तबल्यावर आणि तबल्यावर नितीन पंडित सर आणि हार्मोनियमवर कुंभार सर मला छान साथ करत आहेत, त्या दोघांची आभारी आहे। अवचट काकांमुळे इथे संधी प्राप्त झाली, त्यांची मी आभारी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी मैत्रीण रोहिणीताई परांजपे, तिची तुम्ही उद्या परवा कीर्तन ऐकणार आहात। अतिशय सुंदर कीर्तन करते, तिनं माझं नाव सुचवलं आणि म्हणून आज इथे मला सेवेची संधी प्राप्त झाली, तर तिचेसुद्धा मनापासून मी आभार मानते। रामनवमीचा उत्सव आपण सगळे साजरा करत आहोत आणि त्याला अनुसरून असाच सुंदर असा श्लोक श्री समर्थ रामदास स्वामींचा 67व्या क्रमांकाचा श्लोक, ज्याच्यामध्ये समर्थ सांगतात, घनश्याम हा राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकाचा कुडावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। जय जय रघुवीर। हो, 16व्या शतकाच्या काळामध्ये संपूर्ण समाज, सगळी संस्कृती नष्ट व्हायला लागलेली होती आणि अशा काळामध्ये आपल्या या समाजाच्या स्वास्थ्याचं संजीवन कुठे मिळतंय का, यासाठी एक महात्मा अंतर्बाह्य करचळत होता, तळमळत होता, आणि ते म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी। काळच इतका भयावह होता तो की आपली संस्कृती सगळी नष्ट होत चाललेली होती आणि त्या काळामध्ये ज्ञान कलंकित झालं होतं, शौर्य भयभीत झालं होतं, तारुण्य दिशाहीन झालं होतं, वार्धक्य निराधार झालं होतं। हो, चारित्र्याची होळी पेटत होती आणि त्या होळीत आमचीच माणसं आमच्याच माणसांना पेटवत होती आणि त्यातच ती धन्य मानत होती स्वतःला। अशा काळामध्ये ह्या समाजाला चिरंतन संजीवनी देण्याचं कार्य कुणी केलं तर समर्थ रामदास स्वामींनी। आपल्यासुद्धा आयुष्याला संजीवनी मिळावी असं वाटत असेल तर 5 जे प्राण आहेत ना महाराष्ट्राचे, त्या प्राणांना आपण जपून ठेवलं पाहिजे आणि त्याचं कार्य ह्या कीर्तना माध्यमातून होत असतं। ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, भक्तिमूर्ती तुकाराम महाराज, शांतीमूर्ती एकनाथ महाराज, नाममूर्ती नामदेव आणि शक्तिमूर्ती श्री समर्थ रामदास स्वामी, हे या महाराष्ट्राचे 5 प्राण आहेत बरं का। आणि त्यांना आपण जपून ठेवलं। प्राण किती महत्त्वाचा असतो हे आपल्याला माहिती आहे। जोपर्यंत ह्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत ह्या देहाचं कार्य होतं आहे, तो सोडून गेल्यावर हा देह संपला। त्याप्रमाणे जोपर्यंत हे प्राण इथे जपले जातील ना तोपर्यंत आपली संस्कृती टिकेल। म्हणून काय तर त्यासाठीच ह्यांच्या श्लोकांचं अभंगांचं चिंतन करायचं, ते एवढ्यासाठीच की ह्या आपल्या आयुष्यामध्ये जे सुख नष्ट होत चालले ते कुठे आहे हे नक्की आपल्याला कळावं आणि आपल्याला खरं परमार्थाचं सुलभ साधन प्राप्त व्हावं। समर्थ रामदास स्वामींनी त्या काळात देवतासुद्धा अशीच निवडली। शस्त्रधारी कोदंडधारी भगवान श्री रामचंद्र। खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीमधली सगळीच दैवतं त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत बरं का। आता शस्त्र हातामध्ये असणं म्हणजे काही पाप नव्हे बरं का, हो की नाही? कारण की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, शस्त्र पुण्य नास्वयेची, शस्त्र पाप नास्वये, इष्टता अनिष्टता त्याच हेतू नाहीये। म्हणजे शस्त्र ठेवण्यामागे हेतू काय आहे आपला हे महत्त्वाचं आहे।
रावणाच्या हातात सुद्धा शस्त्र होतं, रामाच्याही हातात शस्त्र होतं, पण आपण रावणाची पूजा करत नाही. आपण कोदंडधारी अशा प्रभू रामचंद्रांचीच पूजा करतो. अनेक ह्या 5 संतांनी आपल्यासाठी इतके अभंग, इतकं साहित्य निर्माण करून ठेवलं आहे आणि त्यातला अक्षरशः एक एक शब्द जरी आपण अनुभवला ना तरी आपल्या जीवनाची सार्थकता आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. हो, वाचावी, लिहावी, पाठ करावी असं म्हटलेलं नाही आहे, तर त्याचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे ती आपल्या आचरणात आणायची कोणतीही एखादी ओवी, आणि तेवढं जरी केलं ना तरी आपल्या ह्या आयुष्याची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. संतांना हे फक्त आपल्या सगळ्यांची काळजी, इतर कशाची नाही. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. अवघ्या 11व्या वर्षी लग्नाच्या भोवल्यावरून पळ काढला समर्थांनी. स्वतः सावध झाले आणि तुम्हा आम्हाला सावध करण्यासाठी बाहेर पडले. म्हणाले, घटिका गेली पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. आपला हा देह संपत चाललेला आहे, तरीसुद्धा आपण भगवंताचं नामस्मरण घेत नाही, करत नाही, याची खंत संतांना. अवघ्या 5 वर्षाचे होते समर्थ रामदास स्वामी. नारोबा कुठे दिसत नाही, सगळेजण शोधायला लागले. राणूबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. सगळीकडे जांभेत शोधाशोध केली. नदीकाठ सगळे बघितले, व्यायामशाळा बघितल्या, राम मंदिरं बघितली, हनुमंताची मंदिरं बघितली, कुठेसुद्धा नारोबा दिसेना. नारोबा म्हणजे नारायण. हो, नारायण सूर्याजी ठोसर. नारोबा कुठे दिसेना. आता संध्याकाळची वेळ झाली. आजूबाजूचे सुद्धा सगळे शोधतायत की कुठे गेला नारोबा, पण काही सापडेना. संध्याकाळची वेळ झाली. कसं बस आता स्वयंपाकाला लागल्या राणूबाई, आणि स्वयंपाक करताना सरपण आणण्यासाठी सरपणाच्या खोलीमध्ये गेल्या. हातामध्ये ठाणवई म्हणजे तो जुन्या प्रकारचा कंदील तो होता, तो घेऊन गेल्या. आणि आत त्या ठाणवईच्या मंद प्रकाशामध्ये एक धुसर आकृती त्या खोलीत भिंतीवर दिसली. काळजात ठस्स झालं. म्हटल्या, हलवलं, अरे नारोबा काय करतोस इथे, काय झालं काय तुला रे? बरं, हा झोपलाय म्हणावा तर डोळे अर्धे उघडे होते, जागाय म्हणावा तर डोळे अर्धे बंद होते, अर्धोन्मिलित नेत्र होते. आणि हलवलं राणूबाईंनी. समर्थांनी डोळे उघडले. समर्थ म्हणाले, आई आई चिंता करतो विश्वाची. अवघ्या 5व्या वर्षीचं हे उत्तर आहे. आज आपण 50शी ओलांडली तरी आम्हाला फक्त आमचीच चिंता असते. 5व्या वर्षामध्ये हे ज्ञान असावं. हे कशासाठी? तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. त्यांनी तर त्यांचा उद्धार करून घेतलाच हो, पण आपलासुद्धा उद्धार व्हावा अशी तळमळ त्यांना लागलेली होती, आणि आपल्यासाठी त्यांनी एवढं कार्य केलेलं आहे. समर्थ म्हणा, ज्ञानेश्वर माऊली म्हणा, तुकाराम महाराज म्हणा, सगळ्यांनी आपल्याला भरपूर साहित्य पुरवलंय बरं का. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली. शके 1212 टीका केली पै ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा अत्यादरे लेखको झाला. ज्याप्रमाणे समर्थांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध लिहिला. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव हा ग्रंथ कुणासाठी लिहिला? जर जे साधना करतायत त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे समर्थांनी आत्माराम नावाचा ग्रंथ लिहिला. आणि सामान्यांसाठी, श्रमिकांसाठी माऊलींनी काय लिहिला हो? हरिपाठ. त्याचप्रमाणे समर्थांनी सामान्यांसाठी मनाचे श्लोक लिहिले. 205 मनाचे श्लोक, पण त्याच्यामध्ये जीवनाचं सगळं सार त्या श्लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. एक एक श्लोक जरी चिंतन करायला घेतलं आणि त्याप्रमाणे आचरण करायला घेतलं, कारण व्यवहार कसा असावा, अध्यात्म, रोकडा अध्यात्म, डोळस व्यवहार आणि वास्तववादी दृष्टिकोन याचा त्रिवेणी संगम कुठे असेल तर तो मनाच्या श्लोकांमध्ये बघायला मिळतो. आणि म्हणून आज चिंतनासाठी घेतला.
तो 67व्या क्रमांकाचा मनाचा श्लोक. समर्थ म्हणतात, घनश्याम हा राम लावण्य रूपी. हो, आता 66व्या क्रमांकामध्ये समर्थांनी सांगितलंय की करी रे मना ध्यान या राघवाचे. आणि इथून पुढे आता दशक चालू होतं श्लोकांचं. त्या 10 श्लोकामध्ये शेवटची ओळ असते, प्रभाते मनी राम चिंतित जावा, जय जय रघुवीर समर्थ. मग आधीच्या श्लोकामध्ये काय सांगितलं, करी रे मना ध्यान या राघवाचे. आता ज्याचं ध्यान करायचं तो कसा आहे माहिती असायला पाहिजे, कारण लगेच निर्गुणाकडे आपण जाऊ शकत नाही. त्यासाठी आधी सगुणाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. सगुणातून मग निर्गुणाकडे हळूहळू आपण आपोआप आपली वाटचाल कधी चालू होते सद्गुरु कृपेने ते आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून आता ह्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, ज्याचं ध्यान करायचं आहे तो कसा आहे ते आधी जाणून घेऊ. हो, समर्थ म्हणतात, घनश्याम हा राम. आता राम या एका शब्दावर आधी आपण चिंतन करूया. चरितम रघुनाथस्य, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरं, एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनम्. हो, या श्लोकात पण काय सांगितलंय, एक एक अक्षरम पूसाम. अगदी एकेका अक्षराचं जरी आपण श्रवण, चिंतन, निधिध्यास, मनन केलं तरी सुद्धा काय होणार आहे, महापातक नाशनम. आपण मगाशी बघितलं, एक जरी ओवी अनुभवली तरी बास आहे. त्याचप्रमाणे हे एक फक्त शब्द, एका नाम घेतलं आपण राम ह्या 2 अक्षरांचं तरी बास आहे. त्याच्यामध्ये सगळं सार आलेलं आहे. पूर्वीच्या काळी दिवा लागला की म्हटली जायची नित्याचे होती रामरक्षा म्हणणं. त्यातला हा श्लोक, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. आता हे रामरायाचं चरित्र जे आहे ते कितीतरी पद्धतींनी, किती शतकोटी 100 प्रकारांनी विस्तारित झालेलं आहे. आणि ज्याला जे पाहिजे ना त्याला ते देणारं हे श्रीरामांचं चरित्र आहे बरं का. म्हणजे ज्याला त्यातलं प्रेयस पाहिजे, प्रेयस म्हणजे काय तर आवडीचं, त्यातलं काव्य किती छान आहे, त्यातला रस किती छान आहे, त्यातलं एक 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 पात्र किती छान आहे, असं प्रेयस वरवरचं. आजकाल कोणी खोलवर जाऊन बघत नाही. उस डोंगा परी रस नोहे डोंगा आणि काय भुललासी. आता कलियुगाचा महिमाच आहे, आपण सगळे वरवरच भुललेलो आहे. पण इथे कसं आहे, ज्याला प्रेयस पाहिजे वरवरचं त्याला तेही मिळणार आहे. आणि ज्याला श्रेयस पाहिजे म्हणजे स्वतःचं काहीतरी सार्थक करून घ्यायचं आहे, त्यातून श्रेय घ्यायचं आहे, तर त्याला ते श्रेय पण मिळणार आहे. हो, असं हे प्रभू रामांचं चरित्र आहे. बुध कौशिक ऋषींनी लिहिलेली रामरक्षा. एकदा शंकर बसलेले असतात ध्यानस्थ होऊन आणि देव दानव मानव. वाल्मिकींनी 100 कोटी श्लोकांचं रामायण लिहिलं. आता देव दानव मानव यांच्यात वाद सुरू झाला की रामायण आमचं, रामायण आमचं, रामायण आमचं. आता प्रश्न पडला ना कुणाचं रामायण. म्हणून हे 3 जण भगवान शंकरांकडे आले आणि शंकरांना नमस्कार केला. कैलास राणा शिवचंद्र मोई, फणींद्र माथा मृगुटी जाई, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीन शंभो मज कोण तार, नमः पार्वती पतये हर हर महादेव. आले आणि सांगितलं. आता शंकरांनी काय केलं, सगळे श्लोक वाटून टाकले समसमान, देव दानव मानव. एक श्लोक राहिला शेवटी, अनुष्ठुप छंदातला होता, 32 अक्षरांचा श्लोक राहिला.
त्यातले 30 वाटले, 10 10 10 राहिले 2 शब्द. आता तिघात 2 वाटता येत नाहीत म्हणून त्यांनी ते स्वतः जवळ ठेवले. सगळ्यांना प्रश्न पडला, दानव गेले निघून. काही ऋषी होते हुशार, त्यांना प्रश्न पडला की ज्या अर्थी भगवान शंकरांनी स्वतःकडे 2 शब्द ठेवले त्या अर्थी ते जास्त पॉवरफुल असायला पाहिजेत नाही का, म्हणून ते तिथेच बसले. पण शंकरांनी समाधी लागलेली होती, शंकरांची समाधी अवस्थेमध्ये होते. ते तिथेच बसून राहिले सगळे आणि हळूहळू समाधी काही शंकरांची उतरेना म्हणून एक 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 मागे मागे निघून जायला लागले. शेवटी एक ऋषी राहिले आणि भगवान शंकरांनी डोळे उघडले. त्यावेळेस बघितलं एक ऋषी राहिलेत पण त्यांचा डुलका लागलेला होता. पण आता ताटकळत बसलेले आहेत बघा, वाट बघितली आहे, धैर्य ठेवलेलं आहे. आपण हे धैर्य या शब्दावर पुढे चिंतन करणार आहे. आपल्यात धीर नसतो म्हणून आपल्याला पाहिजे ते मिळत नाही. ते धैर्य ठेवून बसलेले होते. स्वप्नामध्ये गेले भगवान शंकर आणि त्या 2 नामाचं महत्त्व सांगितलं आणि जाग आल्यानंतर जसंच्या तसं त्यांनी लिहून काढलं. ऋषींचं नाव बुध कौशिक ऋषी. आदिष्टवान यथा स्वप्ने माम रक्षामि माम हरहा तथा लिखितवान प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः. असं या एका एका अक्षराचं जरी आपण त्यातलं चिंतन केलं तरी आपल्याला जे पाहिजे ते मिळणार आहे. म्हणून बघूयात की हा माझा राम कसा आहे. फक्त आणि फक्त पुरुषांना स्त्रियांनाच त्यांचीच पातकं नाश करणारा नाही. आपण भागवतात कथा बघितलेली, गजेंद्र मोक्षाची कथा. अगदी पशुयोनीत सुद्धा भगवंतांनी मोक्ष दिलेला आहे. जर कथा सांगायला वेळ राहिला नंतर तर सांगते, पण आता मी पुढे जाते. आता पापाचा नाश होतो म्हणजे काय, पाप म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. सोपी व्याख्या सांगितली आहे सुभाषितकारांनी. दुसऱ्यावर केलेले उपकार म्हणजे पुण्य, दुसऱ्याला दिलेला त्रास म्हणजे हो. मग आता हे पाप वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं. पापानां कुकर्माणि पापानां रोगः पापानां दुष्कर्मः शब्दानां बहवर्थः. एकाच शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. ज्याप्रमाणे नारायणगावला येण्यासाठी अनेक रस्ते आहेत. आई वडील सातारवरून येणार, मी अकलूजवरून येणार, त्यातूनही 3-4 रस्ते मॅपवर दिसतात, पण नारायणगाव एकच आहे. त्याप्रमाणे पापसुद्धा अनेक प्रकारचे आहेत. पण शेवटी पाप म्हणजे काय, वाईट. जे काय वाईट कर्म आहे ते म्हणजे पाप. तर आता तुम्हाला पाप ह्या शब्दाचा चांगला अर्थ सापडला तर मला सांगा, पुढच्या वेळेस विधानात दुरुस्ती केली जाईल. म्हणजे पाप म्हणजे काय, तर जे काही वाईट आहे त्याला पाप म्हणतात. आणि त्या सर्व पापांचा नाश करणारं काय, तर भगवान श्रीरामचंद्रांचं नाव आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. कोणता, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या विण असता आणिक साधन वाहातसे आन विठोबाचे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तोदनी घेतो येते. हो, जो शहाणा आहे ना तोच घेणार आणि ज्याचं तेवढं पुण्य संचय आहे. साध्या उगीच कुणाच्याही तोंडी नाम येत नाही. कीर्तनात येण्याचा अवसर सगळ्यांना मिळत नाही. त्याच्यासाठी खूप मोठी पूर्वपुण्याईचं आपल्याकडे गाठोडं लागतं, तर ही बुद्धी होते, सहजासहजी होत नाही. असं हे नाम आहे, कसं सगळ्या पापांचं नाश करणारं. आणि ते नाम आपण घ्यायचं आहे. जर का बघा, एक एक पाप नष्ट होण्यासाठी फक्त नाम पुरेसं असेल तर ते नाम ज्याचं आहे तो माझा प्रभू श्रीराम कसा असेल हो, कसा असेल. म्हणून वर्णन करतात समर्थ रामदास स्वामी. घनश्याम हा घनश्याम
अगदी सावळा आहे हं. ढग आले होते, आजच आपण बघितले, आभाळ आलं होतं. ते कसं आभाळ असतं, श्यामल वर्णीय, त्या वर्णाचा आहे प्रभू राम. आणि तरी सुद्धा कसा आहे तर लावण्य रूपी. हा, समर्थांना म्हणायचंय राम अगदी आमचा हँडसम आहे. हो, मग आता हे बरोबरच घ्यायचं का हो? वरून नुसता दिसेल. आजकाल तर सावळा रंग म्हणजे कुणाला नको असतो. साधं लग्न ठरवायचं म्हटलं तरी मुलगी गोरी आहे का, मुलाचा रंग जरा बरा आहे का, हो की नाही, बघितलं जातं. तरी पण आमचे प्रभू राम सावळे आहेत, पण तरी सुद्धा त्यातली सौंदर्याची सी उत्कृष्ट उपाधी ती त्यांना दिलेली गेली आहेत. लावण्य म्हणजे अतिशय सुबक, अगदी सगळ्या बाजूंनी. पण हे लावण्य आपण जर का पाहिलं तर फक्त वरवरचं लावण्य आपल्याला दिसतं, पण समर्थांना ते अपेक्षित नाही. हो, तर समर्थ सांगतात लावण्य म्हणजे सत्यम शिवम सुंदरम. जे सत्य आहे ते शिव, शिव म्हणजे पवित्र आहे, आणि जे पवित्र आहे ते सुंदर आहे. मग प्रभू रामाचं तर सगळंच पवित्र आहे हो, काहीच नाही, कोणताही त्याच्यातला गुण ठेवून उपयोग नाही. त्याच्या नामात लावण्य आहे, त्याच्या रूपात लावण्य आहे, गुणात लावण्य आहे, धैर्यात लावण्य आहे. हो, एवढंच नाही तर त्याच्या मर्यादेत सुद्धा लावण्यच आहे. सगळ्या बाजूनी, कोणत्याही बाजूनी बघितलं तर त्याच्यामध्ये लावण्य हे भरभरून उरलेलं आहे. म्हणून घनश्याम हा राम लावण्य रूपी. खगे शासना शासना दानवांच्या, जगत पावना पावनाथा रमेशा, तुटो नामला नाम लावण्य कुंदा, पदी वासुदेवा मुकुंदा, गोपाळ कृष्ण भगवान की. हो, एक मराठी कवी सांगतात की लावण्याचा कुंद आहे. आमचे प्रभू राम आणि प्रभू श्रीकृष्ण म्हणजे लावण्याचे कुंद आहेत. सगळ्या अवतारांमध्ये जर का आपण बघितलं ना तर बाकीचे जे अवतार आहेत विष्णूंनी घेतलेले पृथ्वी तलावर, त्या सगळ्या अवतारांना कुठेतरी एखादी मोजपट्टी लावता येईल, त्याचं माप आपल्याला घेता येईल फुटपट्टी लावून. पण जर का श्रीकृष्ण आणि श्रीराम ही दोन चरित्र आपण बघितली ना तर कोणत्याही बाजूनी त्यांना मोजपट्टी नाही, मोजमाप त्यांचं करता येणार नाही. सगळ्या बाजूनी ते परिपूर्ण असेच अवतार आहेत. आणि म्हणूनच आपण काय करायला पाहिजे तर रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि सतत हरीचा उच्चार. म्हणून रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. हो, असा हा प्रभू राम आहे, सगळी पातक नाश करणारा. लावण्याचा असा तो पुतळा, मदनाचा पुतळा आहे. आणि पुढे जाऊन काय सांगतात बघा समर्थ दुसऱ्या ओळीमध्ये, आमचा राम कसा आहे, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी. आता पूर्ण प्रतापी हे सगळ्यात शेवटचं झालं बरं का, यशाची सगळ्यात वरची पायरी. त्याच्या आधी काय काय लागतं ते समर्थ आधी सांगतात. पूर्ण प्रताप गाजवण्यासाठी गांभीर्य लागतं, आणि गांभीर्य असण्यासाठी त्याच्यासाठी धैर्य आधी लागतं, महाधीर. हो, प्रभू रामचंद्र कसे आहेत तर महाधीर आहेत, नुसते जो धीराचा महामेरू. अतिशय धैर्य ओतप्रोत भरलेलं आहे प्रभूंच्या ठिकाणी. कोणताही प्रसंग घ्या प्रभूंच्या आयुष्यातला, ते शौर्याच्या स्तरावर असो किंवा भावनेच्या स्तरावर असो किंवा बुद्धिबळाच्या स्तरावर असो, सगळीकडे प्रभू रामचंद्रांच्या धीराची वेळोवेळी परीक्षाच आहे. धैर्य म्हणजे त्याची दुसरी बाजू म्हणजे सत्व. हे सत्व ज्यांच्यामध्ये ठासून भरलेलं आहे म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं जातं. हे आमचे प्रभू श्रीराम अतिशय धैर्य भरलेले आहे. कोणताही प्रसंग घ्या, वनवासाला जाताना 14 वर्षाचा वनवास, आज 14 दिवस सुद्धा आपल्यातलं कुणी सहन करू शकत
नाही. कुणासाठी? वडिलांच्या एका शब्दासाठी, आईच्या आज्ञेसाठी. किती धीर आहे बघा. मी म्हटलं ना, आपल्याला जे परमार्थ करताना अपेक्षित असतं ते आम्हाला लगेच पाहिजे. ॲलोपॅथी गोळ्या खाल्ल्या की लगेच गुण यायला पाहिजे, पण आम्ही होमिओपॅथीकडे गेलो, थोडंसं पेशन्स ठेवले, तर जो अपेक्षित परिणाम आहे तो मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे इथे सुद्धा आहे ना. प्रभू रामचंद्रांकडून आदर्श घ्यायचा तर ह्याच सर्व गुणांचा, की किती धीर ठेवायला पाहिजे. वेळोवेळी परीक्षा झालेली आहे. जर सीता त्यागाचा प्रसंग घेतला ना श्रोते हो, अग्निपरीक्षा सीतेची आहे, प्रसंगाची नायिका सीताच आहे, पण परीक्षा मात्र रामाच्या धैर्याची आहे. हो, सगळ्या बाजूनी अतिशय धैर्य संपन्न असे माझे प्रभू राम आहेत. म्हणून त्यांचं काय करायचं आहे तर प्रभाते म्हणी, ती शेवटची ओळ, ती नंतर पुन्हा सांगणार आहे. पण कसं आहे, पहिली ओळ ते शेवटची ओळ सतत लिंकिंग ठेवावं लागतं. कारण इथे आलो कशासाठी? टाइमपास म्हणून नाही. इथे येऊन आपल्याला काहीतरी घेऊन जायचं.